नमस्कार. तुम्हाला दिसत असेल समोर यामध्ये एक शासन निर्णय आहे. जो शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2013ला झाला होता. या शासन निर्णयामध्ये काय सांगितलं होतं, मी सर्व निर्णय तुम्हाला दाखवणार आहे की याच्या अगोदरचे जे शासन निर्णय होते याच्या आधारे आपण जे जिल्हा परिषद शिक्षकावर जे थोपणार आहेत की जिल्हा परिषद शिक्षकांना TET पास होणं गरजेचं आहे, तर याचा निकाल किंवा याची जी काही माहिती ना अगोदर शासनाने दिलेली आहे ती कशा पद्धतीने आहे ते आपण पाहणार आहोत. आता पहा, प्रस्तावनामध्ये इथं माहिती दिलेली, इथं पण सांगितलेलं आहे केंद्र शासनाने राज्यघटने 2002 साली दुरुस्ती करून 6 ते 14 वयोगटातील बालकांना मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 प्रमाणेची माहिती आहे. आता कलम 2 आणि कलम 23 मध्ये इथं सुद्धा माहिती दिलेली आहे आणि इथं सुद्धा TET लागू केली होती की शासनाने सांगितलं होतं की शिक्षकाची व्यावसायिक पात्रता, आपल्याला हे महत्त्वाचं आहे, शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय असावी. आता शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता काय असावी यामध्ये मान्यता त्यांनी सांगितलं D.Ed पाहिजे, नंतर मग बाकीचे इतर काय समजा 2 वर्षे D.Edला वेगवेगळे नावं आणि त्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ही त्यांनी लागू केलेली. मग काय सांगितलंय इथं, त्यांनी सांगितलं नाही का नवीन लागणाऱ्याला, इथं नवीन लागणाऱ्याला सांगितलेलंच नाही. त्यांनी काय सांगितलं की जे शिक्षक प्राथमिक शिक्षक आहेत त्यांच्यासाठी बघा, केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा. आता ही पात्रता परीक्षा कोणासाठी काय, तर याच्यानंतरचा अजून एक आपला जो हे B.Edची पात्रता आहे त्यामध्ये सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TETची माहिती दिलेली आहे. आता त्याच्यानंतर ही झाला का हा निर्णय 2013चा, हा निर्णय पहा कधीचा आहे 2013चा. याचे लिंक वगैरे मी तुम्हाला टाकून देईल खाली आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये. हे सर्व जे काही निर्णय आहेत ना तुम्हाला डाउनलोड करता येतील, तुम्ही डाउनलोड करून घ्या, डायरेक्ट मी लिंक तुम्हाला पाठवून देईल. असं PDF स्वरूपात सुद्धा मी तिथं तुम्हाला टाकून देईल, तुम्ही डाउनलोड करून घ्या हे सर्व जे काही शासन निर्णय आहेत ते. आता पहा, यामध्ये शिक्षण पात्रता TET आयोजनासाठी, आता हे एक जिल्हा परिषदेचं जिल्हा नियंत्रण कक्षावरचं आहे, पण हा जो इथं सांगितल्याप्रमाणे काय सांगितलं की इथं हा जो निकाल आहे कधीचा, आता हा 14 फेब्रुवारी 2013चा आहे. आपण पाहिलं 13 फेब्रुवारी 2013, नंतर पुन्हा 14 नोव्हेंबरला काय निदर्शनास आलं की यामध्ये जो अधिनियम आहे शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य केली आहे. कुणासाठी अनिवार्य केली, तर इथं दिलेलं आहे पहा 29 जुलै 2011च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांकरिता, बघा हे महत्त्वाचा मुद्दा आहे, प्राथमिक शिक्षकांकरिता नवीन लागणार किमान शैक्षणिक व्यवस्था केलेली आहे. आणि वर पण अजून पण दिलेलं आहे की पहा इथं काय दिलं आहे, अनुदानित विनाअनुदानित कायम अनुदानित व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना लागू आहे. म्हणजे पहा इथं काय सांगितलं, सर्व शाळांमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 1ली ते 8वी देणाऱ्या म्हणजे शिकवणाऱ्या सर्व शाळांमध्ये सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, सर्व परीक्षा मंडळे अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित इत्यादी नव्याने नियुक्त होणाऱ्या सर्व शिक्षकांना लागू आहे. दरवर्षी आवश्यकतेप्रमाणे किमान एकदा शासनामार्फत होणार आहे. आता शिक्षणाची ही व्यावसायिक अर्थेबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य. ही उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला थेटपणे नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी त्याचा कोणताही अधिकार राहणार नाही. मग ही कोणासाठी, शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकरण संस्थेद्वारे घेण्यात येणार. आता शिक्षक पात्रता परीक्षा 13-14 मध्ये आयोजन करण्याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाची होती परीक्षा परिषदेची. त्यामध्ये 23 ऑक्टोबरला पहा इथं सांगितलेलं 23 ऑगस्टच्या शासन निर्णयान्वये सोपवण्यात आली आहे. आता हा जो निर्णय झाला होता ना याच्यामध्ये ते सांगितलं होतं. आता याचाच पुन्हा पुढे निकाल पहा कसा लागला, तर 20 ऑगस्टला. आता पहा हा आपण कोणता पाहिला, हा जो पाहिला 14 नोव्हेंबरचा. आता याच वर्षातला 20 ऑगस्टला काय निकाल लावला गेला, तर इथं काय सांगितलं की तुम्हाला जो तसेच सध्या कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षणातसुद्धा 1ली ते 8वी अधिनियम 2009 मधील तरतुदीप्रमाणे 31/3/15 पर्यंत वरीलप्रमाणे शैक्षणिक व्यावसायिक अर्हता प्राप्त करणे हा मजकूर वगळण्यात आला म्हणून सांगितलं. बरं, त्यावेळेस तुम्हाला त्यांनी वगळण्यात आलं म्हणून सांगितलं प्राथमिक शिक्षकांना, म्हणजे त्यावेळेस दिलासा मिळाला. पण त्यानंतरचं जे पत्र आहे ना ते महत्त्वाचं आहे. ते पत्र कोणतं, ही कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत. आता ही जी काही TET आहे ही कुणासाठी आहे पहा, अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता. बघा इथं दिलेली माहिती, हा अधिनियम कोणता आहे 2013 23 ऑगस्टचा. आता यामध्ये काय सांगितलं आहे, नियमितपणे बघा इथं आपण शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत जाऊ. शासन निर्णय काय झाला की बघा शिक्षक पात्रता परीक्षा ही घेण्यात येणार जिल्हा परिषद म्हणजे परीक्षा परिषद मार्फत
आवश्यकतेप्रमाणे. आणि यामध्ये त्यांनी सांगितलं की हे जे प्रमाणपत्र आहे ना ते 7 वर्षाकरता राहील असं माहिती दिली होती, पण ही नंतर खेरीज केली. आता शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला थेटपणे नोकरी मिळणार नाही, परंतु ते पात्र असतील. मग हे उमेदवाराला थेटपणे नोकरी मिळणार नाही, मग हक्क राहणार नाही. आता हे झालं. मग त्यानंतर पुन्हा इथं आयोजन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासन, जे काही राज्य परीक्षा परिषद आहे त्यांच्यावर आली. आता ही सर्व माहिती झाल्याच्या नंतर आता सुरुवातीला जो कायदा होता ना त्याच्यामध्ये ही माहिती सांगितली, म्हणजे की त्याच वेळेस असं सांगितलेलं आहे की जिल्हा परिषद शिक्षकांना सुद्धा, प्राथमिक शिक्षकांना सुद्धा तरतुदीप्रमाणे इथं माहिती दिलेली आहे. या कोणत्या 14 नोव्हेंबर 2013च्या याच्यामध्ये सर्व शिक्षकांना त्याचं अनिवार्य आहे. मी अगोदरपासून तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला हे सर्व जे काही GR आहेत ना तुम्हाला आपल्या वेबसाईटवर भेटून जातील. जी वेबसाईट आहे महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे, ही जी वेबसाईट आहे याच्यावर तुम्हाला ते भेटून जातील. आता याच्यावर तुम्हाला पाहण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही म्हणजे हे पाहू शकता की कशा पद्धतीने ते असतात, काय त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल हे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे माहिती दिलेली आहे आणि याच्यानुसार बघा सर्व शिक्षकांना PET देणे पात्र आहे आणि ते होवंच लागणार आहे. अशी गांभीर्याने इथं दिलेली माहिती आहे. मागची जी GR आहेत शासन निर्णय तो आपण सांगितला. धन्यवाद.